नवी दिल्लीमध्ये झालेल्या खो खो विश्वचषक स्पर्धेत भारताच्या पुरुष संघानं ऐतिहासिक विजय मिळवला। विशेष म्हणजे महाराष्ट्राच्या पुण्याचा प्रतीक वायकरच्या नेतृत्वाखाली भारतानं या स्पर्धेत पहिला विश्वचषक जिंकला। अंतिम सामन्यात भारतानं नेपाळवर मात करून ही ऐतिहासिक कामगिरी केली। तर प्रतीक वायकर यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधी उर्वशी खोना यांनी। खो खो मेन्स वर्ल्ड कप विश्व कप ज्या प्रकाराने भारत देश जिंकलाय त्यातला कॅप्टन परत महाराष्ट्राचा, म्हणजे महाराष्ट्रात एक नाही तर 2-3 असे फेदर्स आलेत ज्या प्रकाराने वर्ल्ड कप आला आहे। आपल्या बरोबर प्रतीक वायकर स्वतः जुडले आहेत जे कॅप्टन आहे मेन्स वर्ल्ड कपला घेऊन। सर्वात पहिली प्रतिक्रिया। खूप आनंदाचा क्षण आहे हा की खो खो सारखा खेळ आज सगळ्या विश्वभरात खेळला जातोय आणि आज त्याचे आम्ही जगत जेते आहोत आणि महिला आणि पुरुष दोन्हीमध्ये आम्ही जगत जेते आहोत। सो खूप अभिमानाची गोष्ट आहे माझ्या स्वतःसाठी, माझ्या फॅमिलीसाठी आणि माझ्या देशासाठी देखील की मी हे करू शकलो माझ्या देशासाठी। आम्ही जी स्ट्रॅटेजी बनवलेली की पहिल्यापासून त्यांच्यावर प्रेशर टाकायचं होतं आणि फर्स्ट इनिंगपासून त्यांना प्रेशरमध्येच ठेवायचं होतं आणि जी स्ट्रॅटेजी आम्ही ठेवलेली त्यामध्ये आम्हाला वाटतं की सफल झालो। ते पहिल्यापासून प्रेशरमध्ये होते, आम्ही त्यांना परत मॅचमध्ये येऊ नाही दिलं। थोड्या वेळापुरतं असं वाटत होतं की ते येतील पण आम्ही नाही आणि शेवटचा क्षण असा होता की आम्हाला 2 ते 3 मिनिटं आधीच कळून गेलेलं की आम्ही आता जिंकतोय। म्हणजे 7 मिनिटाचा जो शेवटचा टर्न होता त्यामध्ये आम्हाला साधारण 4थ्या ते 5व्या मिनिटानंतर लगेच कळलेलं की यस भारत आता विश्वविजेता होणार आहे आणि असंच विश्वकप आपल्या हातात आलं। कॉंग्रॅच्युलेशन्स तुम्हाला। व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ रावल बरोबर मी उर्वशी खोना, झी मीडियासाठी।